नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला माझं शेत दाखवणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तर आलो आहोत आम्ही आमच्या शेतात. तर शेताच्या सुरुवातीलाच हे JCBनं काम चालू आहे शेती स्वच्छ करण्यासाठी. आणि इथंच आम्ही हरभरा पण पेरलेला आहे आणि खूप लहान आहे हा हरभरा. मोठं होण्यासाठी आणि 1 महिना तरी लागेल. आणि इथं भाजी खोडायला पण आम्ही येणार आहोत. आणि हा आहे शेताचा रस्ता. तर आमच्या शेतालगतच एक मोठा तलाव पण आहे. आता आलो आहोत आमच्या शेतात. तर हे आहे तलाव आणि तलावाच्या काठावरच आमची शेती आहे. आणि हे आमचं शेड आहे. शेड मारलेलं आहे आम्ही शेतामध्ये. आणि हे साईडला शेती. तर हे शेडच्या साईडला आम्ही अशी फुलाची झाडं लावलेली आहेत. गुलाब आणि जास्वंद, स्वस्तिकची अशी झाडं लावलेली आहेत. आणि हे आहे दोडक्याची वेल. याला पण छोटे छोटे असे दोडके लागलेले आहेत, असे लहान आणि खूप लहान आहेत. आणि कारल्याचे पण झाडं लावलेली आहेत. टोमॅटोचे पण झाडं आहेत. हे आहे टोमॅटोचं झाड आणि हे कारल्याचं वेल. याला पण आणखीन कारले लागलेले नाहीत, 1-2 लागलेले आहेत, ते पण लहानच आहेत. हे एरंडीची झाडं आहेत. पूर्ण शेताच्या कडेने आम्ही हे असं एरंडीची झाडं लावलेली आहेत. आणि हे वांग्याची, मिरचीची अशी झाडं लावलेली आहेत. तर हे मिरचीच्या झाडांना पण आता फुलं लागलेली आहेत. हे गवारीचं झाड, हे काटाळ गवार आहे. गावरान अशी खायला खूप चविष्ट असते. आणि हे एरंडीची पूर्ण साईडने अशी लावलेली झाड आहे. इथं आम्ही पूर्ण एवढी शेती कोथिंबीर घातलेली आहे. आणखीन खूप लहान आहे. आणि हे कोथिंबीर यायला आणि 1 महिना तरी लागेल. आणि हे आहे भेंडी, काटाळ भेंडी आहे हे. आणि गावरान भेंडी खूप मोठी असते ही भेंडी. आणि झाड पण याचं खूप मोठं असतं. आणि असा कलर पण याचा पांढरा, थोडा पिवळा. खूप काटे असतात याला, पण खायला खूप चविष्ट असं हे भेंडीचं असतं झाड. तर हे पूर्ण भेंडी आहे. आणि इथं आम्ही लसूण लावलेलं आहे. हे लसूण लावून 1 आठवडा झाला असेल. आम्ही एवढा लसूण लावलेला होता अगोदर. आणि आता आम्ही दुसरीकडे लसूण लावायला चाललेलो आहोत. तर हे आहे कांद्याचं बी. तर हे पूर्ण आम्ही कांद्याचं रोप टाकलेलं आहे. आता हे कोथिंबीर निघाल्यानंतर त्याच रानामध्ये आम्ही हे कांदे लावणार आहोत. हे 2 पट्टे पूर्ण कांद्याचं बी आहे. आणि ते रोप आणि त्यामध्येच कोथिंबीर पण घातलेली आहे. हे बघा, हे मिरची खूप कोवळ्या कोवळ्या अशा छान मिरचीच्या पूर्ण असा पट्टा आम्ही हे मिरची लावलेली आहे. आणि हे चुका, पालक, गवार सगळं पूर्ण असं मळाचं आम्ही केलेलं आहे. इथं आम्ही लसूण लावत आहोत. हे लसणाची एक कुडी घेऊन अशी खाली लावून त्यावरती माती ढकलायची असते.
आणि लसूण, कांदे, कोथिंबीर पूर्ण आमची घरचीच असते. आणि हे आहेत आंब्याची झाडं. आणि ह्या आंब्यामध्ये पण आम्ही पूर्ण कोथिंबीर घातलेली आहे. हे खूप मोठे मोठे असे झाडं आहेत आंब्याचे. आणि एक 10-15 तर झाडं असतील, पण त्यातले थोडे मोठे आहेत, थोडे लहान आहेत. तर खूप छान गोड असे आंबे लागतात याला. आणि हा केशर आंबा आहे. आणि आम्ही वेळ अमावस्या हे या झाडाखालीच करतो. हे बघा कोथिंबीर आणखीन खूप लहान आहे. हे आहे बघा आंब्याची झाडं आमची, खूप मोठी आहेत झाडं. आणि हे आहे हनुमान फळ. तर हे फळ खूप खायला गोड असतं आणि दिसायला पण खूप छान असतं आणि मोठं पण असतं. खूप मोठं फळ असतं याचं. तर हे हनुमान फळचे 2 झाडं होते, पण एक वाळून गेलं, एकच राहिलेलं आहे. आता आलो आहोत आपण शेडकडे. तर हे शेड आहे. आमचं शेडच्या आतमध्ये हे ठिबकचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे. तर 2 खोल्या काढलेल्या आहेत आम्ही शेडमध्ये. अलीकडच्या रूममध्ये राहण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. कधी मुक्कामी राहिलो तर कॉट हे सगळी व्यवस्था आहे. आणि आतमध्ये एक रूम आहे. तर त्या रूममध्ये आम्ही शेतीचे सर्व साहित्य ठेवलेले आहे. तर हे कॉट हे आहे इथं बघा. आणि हे आतली रूम. तर हे शेतीचे सर्व साहित्य, उपयोगी साहित्य आम्ही आतल्या रूममध्ये ठेवतो. आणि बाहेरच्या रूममध्ये आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आलो आहोत आपण घरी निघालेलो आहोत आता. तर वाटेमध्ये आम्हाला खंडोबाचे मंदिर पण लागते. त्यांचं दर्शन घेऊन आम्ही घरी निघालेलो आहे. तर आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.